त्याची चौकशी झाली पाहिजे। जी सरकारी जमीन आहे ही सरकारी जमीन कशी विकली गेली? इथं तुम्ही 1 गुंठा जमीन आता मध्ये तो कोणता कायदा लागू केला होता, कोणता कायदा होता तो कोणता कायदा होता की गुंठाभर जमीन सुद्धा विकता येत नव्हती। यांनी सरकारी जमीनच विकली 40 एकर ती पुण्यातली कोरेगाव पार्क मध्ये। आणि मग हे कसं होऊ शकतं? म्हणजे हे सरकार, मोदींचं सरकार म्हणत होतं ना खाऊंगा ना खाणे दूंगा, इथं काय प्रकार? समजा हे उघड नसतं झालं तर पचवली असती काय? पार्थ पवार मालक झाला, त्या पाटलाला दिली असती 1% त्यांनी जमीन। 99 तो म्हटला असं 99% माझा शेअर आहे, 40 एकर पैकी 99% शेअर माझा आहे, माझी आहे। त्यामुळं राज्य सरकार लफवा-छपवी करतंय, बनवा-बनवी करतंय, फसवेगिरी करतंय आणि याच्यात पार्थ पवारवर कारवाई झाली पाहिजे। अजितदादांनी याच्यात राजीनामा दिला पाहिजे। अजितदादांनी याच्यात राजीनामा देण्याची आवश्यकता आहे, कारण हे सरकार नाही तर मग देवेंद्र फडणवीस फार साधन शुचितेच्या गोष्टी करतात। भारतीय जनता पार्टीचे लोक इथं 40 एकर जमीन, ते पुण्यातल्या कोरेगाव पार्क मध्ये, ज्याचा व्हॅल्युएशन 1800 कोटी रुपये आहे, 500 रुपयामध्ये याचा व्यवहार होतो। याची सगळी चौकशी झाली पाहिजे, पार्थ पवार कारवाई झाली पाहिजे। अजितदादा महसूल विभागाची एक समिती स्थापन झाली, ते म्हणतात की महिन्याभरात तो अहवाल येईल आणि त्यामध्ये काही नावं मला असं वाटतं उघड सगळ्या गोष्टी आहेत, चौकशी नावं येईल, मान्य आहे सगळ्या गोष्टी। याच्यात वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, महसूल आहे, वेगवेगळे डिपार्टमेंट याच्यामध्ये एकटा महसूल नाही। ईडीनं चौकशी केली पाहिजे ना। एकनाथ खडसेंनी याच पुण्यामध्ये MIDCच्या जमीन कमी किमतीने घेतली होती, याच देवेंद्र फडणवीसांनी जोटी कमिटी नेमली होती। एकनाथ खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता त्यांनी, अजूनही त्याची चौकशी चालू आहे।